नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि मनापासून तुम्हाला काहीतरी खिलवण्याचा मानस मी बांधलेला आहे. म्हणजे नेहमीच माझी इच्छा असते की काय तुम्हाला छान छान खिलवता येईल, काय छान छान खाऊ घालता येईल, काय दाखवता येईल. त्यातला आजचा जो प्रकार आहे तो आपण बघा, बटाटे भात करतो, मटार भात करतो, फ्लॉवर भात करतो, तोंडले भात करतो. दोडके भात कधी तुम्ही खाल्लाय, पाहिलाय? चला सुरुवात करू. अप्रतिम असा प्रकार आहे. यासाठी आपल्याला हे चोपडे दोडके घ्यायचे आहेत, म्हणजे याला धाडी नाही आहे. हे वापरायचे आहेत. स्वच्छ धुवून घेतले. आलं साधारण 1 चमचा, लसूण 1 चमचा, सुकं खोबरं साधारण 1-2 चमचे आतमध्ये घातलं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडं चवीनुसार तिखट, पाव चमचे धना पावडर, पाव चमचे जिरे पावडर आणि चवीनुसार थोडंसं मीठ, साखर, आमचूर पावडर. या सगळ्यांना छान एकत्र करायचं. दोडक्याच्या अशा मोठ्या फोडी करून घ्यायच्या आपल्याला. हा मधला भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये हा जो मसाला आपण बनवला तो ठासून भरायचा आहे. आपल्याला साधारण 1-2 वाट्या भात आहे. 3 ते 4 चमचे तेल, जिरे, बारीक लसणाची पेस्ट, त्यामध्ये या ज्या बिया आपण मधल्या काढल्या होत्या दोडक्याच्या, त्या बिया, थोडी हळद, साधारण 1-2 वाट्या पाणी, आल्याची पेस्ट, त्यानंतर अगदी थोडासा गरम मसाला, साखर, एक अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळायचा, चवीनुसार मीठ. बास, विषय संपलेला आहे. याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण तांदूळ सोडू. त्यानंतर स्वच्छ धुतलेला तांदूळ, साधारण 15 ते 20 मिनटं आधी जर तांदूळ धुवून ठेवला तर तो व्यवस्थित होतो. याचं तुम्ही एक लक्षात घ्या बघा की यामध्ये आपण फारसे मसाले घातलेच नाही. फक्त हळद, तिखट, धनेजिरे पावडर मसाल्यात टाकली, पण भातामध्ये आपण फक्त हळद घातली आहे आणि थोडासा गरम मसाला. कारण दोडक्याला एक आपली छान चव असते. तिच्या बियासुद्धा आपण याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. आणि नंतर जेव्हा ते एकत्र खातं तुम्हाला ताकाची गरज नसते, कढीची गरज नसते, कशाचीच गरज नसते. फक्त दोडक्याचा एक तुकडा तोडायचा आणि भात अप्रतिम लागतो. एक उकळी आल्यानंतर हे सगळे जे दोडके आहेत, दोडके मंडईंना छान असं त्यामध्ये टाकायचं. शक्यतो उभे असले त्यातला मसाला पडत नाही. तसाही मसाला जाणार नाही. मसाला छान आपण दाबून भरायचा असतो. मुद्दाम काचेचं झाकण घेतलं आहे की आपल्याला हे दिसत राहील, आपण त्याच्याशी बोलत राहू भाताशी. दोडके टाकल्यानंतर एकदम सीम असा ठेवायचा गॅस, आणि सध्या तसाही गॅस कमी वापरायचा आहे ना, तर शक्यतो स्लो कुकिंगवर भर द्या. तो विषय वेगळा आहे. गंमत अशी असते की मी आता तुम्हाला म्हटलं काचेचं झाकण ठेवायचं, आपल्याला ते दिसत असतं की नेमकं काय होत आहे. पदार्थ ना जेव्हा आपण बनवतो किंवा इन्ग्रेडियंट्स ज्या भाज्या फळं वगैरे सगळे असतात ते आपल्याशी बोलत असतात बघा, किंवा ते जरी बोलत नसेल तर आपण त्यांच्याशी बोलायचं, वेगळी मजा असते.
स्वयंपाक करताना सुद्धा आणि नंतर तो स्वयंपाक करतो तेव्हा एक छान आपलं बॉन्डिंग तयार होतं आणि शेवटी तो स्वयंपाक छान होतो. आणि स्वयंपाक छान झाला की बाकीच्यांना छान वाटतं. खरं आहे ना? क्या बात आहे. आता हा भात शिजला की नाही हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि त्यासाठी ही सुरी अशी दोडक्यात घालून पाहिजे. ओके, भात तर शिजलेलाच. क्या बात है. याची मजा घ्यायची आता आपल्याला आणि मजा घेण्यापूर्वी अजून एक मजा आपल्याला करायची आहे आणि ते म्हणजे यावर छान आपण शुद्ध तुपाची धार त्यावरी पात्र घमघमे पक्वान नाते. दोडकं, त्याच्यावरचा मसाला, त्याच्यावर थोडासा भात, छान वातावरण, समोर तुमची संगत आणि हे छान नाही लागणार तर काय होईल. खाऊन बघतो. क्या बात आहे. म्हणजे भात एकदम साधा सुवासिक जुजबीपुरतं त्याला मीठ वगैरे लागलेलं पण दोडक्यामध्ये सगळा मसाला भरला आहे. आंबट गोड छान अशी खोबऱ्याची ती चव मस्त लागतं. नक्की करा. आणि केल्यानंतर माझी जर आठवण नाही केली ना बघा सांगून ठेवतो पुन्हा बोलणार नाही तुमच्याशी. पण असा प्रसंग येईल का? नाही येणार. एक गॅरंटी. पाहत्रा मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.